नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महाफिड महामित्र अजय रामदास थोरात। तर आपण बघू शकता की केळीची लागवड भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, पण त्यासोबतच केळीवर येणाऱ्या समस्याही भरपूर वाढलेल्या आहेत। तर आज आपण बघू शकतो की कांदेबाग म्हणा किंवा पिचाट नव्हती जे आपण लागवड करतो ती निस्वन झाल्यानंतर त्याच्यामध्ये घडावरती मेजर प्रॉब्लेम येतो पिटिंगचा, सोबतच रसशोषक किड्यांचा अटॅक, आळींचा प्रादुर्भाव, काही बुरशीचा अटॅक। यासाठी उपाययोजना म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी म्हणजे जर आज आपल्याला आज आज कॉम्पिटिशन मध्ये जगाच्या मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचे असेल तर एक्सपोर्ट क्वालिटीचा घड तयार करणे महत्वाचे आहे। तर एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आपण महत्वाच्या 2 फवारण्या आहेत ते आपण जाणून घेऊया। घड निस्वन झाल्यापासून सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसाच्या आत पहिली घड फवारणी घेणं अत्यावश्यक महत्वाचे आहे। ती फवारणी अशी की रेक्टरगिन 40 मिली प्रतिपंप, सोबतच प्रोलिक सीए 40 ml प्रतिपंप, पॉम्फिडर 10 मिली प्रतिपंप आणि बुरशीनाशक रोक्को 25 ग्रॅम प्रतिपंप। पहिली घड फवारणी झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला दुसरी घड फवारणी घ्यायची। ती घड फवारणी अशी की महाफ्रूट 100 ग्रॅम प्रतिपंप, रेक्टर ग्रीन 40 ते 50 मिली प्रतिपंप, गरजेनुसार जसे की सकिंगचा अटॅक असेल तर सुपर कॉम्पिडर 10 मिली प्रतिपंप, आळ्यांचा अटॅक असेल तर इमॅमॅक्टिन 10 ग्रॅम प्रतिपंप आणि बुरशीनाशक म्युरिऑन 8 ml प्रतिपंप किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम प्रतिपंप। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाफीड पेजला सबस्क्राईब करा।